Ramakrishna Sharanam, Ramakrishna Sharanam, Ramakrishna Sharanam, Sharanye Prabhu. Ramakrishna Sharanam, Ramakrishna Sharanam, Ramakrishna Sharanam, Sharanye. Sharanagatoham, 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 Sharanye. ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे निष्ठाय रामकृष्णाय ते नमः। व्यासपीठावर उपस्थित स्वामी बुद्धानंद महाराज, इतर स्वामीजी आणि सर्व भक्त मंडळी, आजचा आपला आनंदाचा दिवस आहे, कारण पंढरपूरचं महात्म्य सगळ्यांनाच माहिती आहे। आधी रचेली पंढरी, नंतर वैकुंठ नगरी। तर हे असं महाराष्ट्रामधलं सगळ्यात मोठं देवस्थान आहे किंवा तीर्थक्षेत्र आहे, आणि ज्या ठिकाणी भगवान विठ्ठलाचा आधार घेऊन कितीतरी संतांनी आपल्या जीवनाचं ध्येय गाठलेलं आहे, म्हणजे जागृत जागा आहे। स्वामी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा इथे आल्यानंतर त्यांना प्रेरणा मिळाली, त्यांनी ग्रामगीता लिहिलेली होती। अनेक संतांनी अनेक अभंग लिहिले, भजनं लिहिली, तर त्या सगळ्यांचं प्रेरणास्थान पंढरपूर हेच होतं। तर एवढं हे महान तीर्थक्षेत्र आहे, तेव्हा इथे साधना केल्यामुळे आपल्याला लवकर परिणाम दिसू शकतात, म्हणून पंढरपूरला दक्षिण काशी पण म्हटलं जातं। तर एवढं महात्म्य पंढरपूरचं सांगितलेलं आहे। अशा ठिकाणी आपलंही एखादं केंद्र व्हावं आणि भक्तांना साधन भजन करण्याची संधी मिळावी, त्या दृष्टीने आपण प्रयत्न करीत आहोत। आणि या आपल्या प्रयत्नामध्ये अनेक भक्तांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे। सर्वप्रथम त्यांचे मी आभार मानतो की त्यांच्या मदतीमुळेच हे केंद्र आपण उभारू शकलो। भगवानजी महाराजांनी जागा घेऊन ठेवलेली होती आणि त्यावर जे काही आपल्याला उभारायचं होतं ते आपण या मागच्या 10 वर्षामध्ये केलेलं आहे। पूर्वी तर जागेवर काहीही नव्हतं। आता तुम्ही सुंदर आमराई बघता, ह्या ज्या बिल्डिंगी बघता, हे सगळं 2015पासून आपण हे कार्य सुरू केलं आणि आता 10 वर्षामध्ये जवळजवळ पूर्णत्वात येत आहे। अजून आपल्याला एक डायनिंग हॉल करायचा आहे, किचन आणि डायनिंग हॉल। नंतर आपल्याला असा मंडप टाकण्याची पण गरज पडणार नाही। त्या डायनिंग हॉलमध्ये सगळ्या भक्तांची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था होऊ शकते। आणि भविष्याच्या दृष्टीनं इथे सगळे काही कार्यक्रम आयोजित करण्याची आपली इच्छा आहे। म्हणजे ही जी बिल्डिंग आहे याच्या 4 रूममध्ये आपण मेडिकल सुरू करणार आहोत। डेंटल चेअर आहे, तिथे एक्सरे राहणार आहे, आय डिपार्टमेंट आहे आणि एक जनरल फिजिशियन राहणार आहे असे। आणि आपल्याकडे मोबाईल व्हॅन पण आहे, ती पुण्याच्या मार्फत आपल्याला इथे चालवायची आहे, मोबाईल मेडिकल व्हॅन। आणि कॅम्प घ्यायचे आहे। सोलापूरला आपले एक भक्त आहेत पवार, त्यांचा दवाखाना आहे रामकृष्ण नेत्रालय। तर ते रामकृष्णांचे भक्त आहे, दीक्षित भक्त आहे। तर त्यांच्या मदतीने आपण या भागामध्ये डोळ्याचे कॅम्प घेऊ शकतो, कॅटरॅक्टचे ऑपरेशन करू शकतो, जे मेडिकल सेवा आपण या भागामध्ये लोकांना देऊ शकतो। तर असे वेगवेगळे कॅम्प घ्यायचे आणि दर 3 महिन्यांनी इथे एक आपण जपयज्ञ सुरू करणार आहोत की ज्यांना साधना करायचे। आपण जवळजवळ 50-60 लोकांच्या राहण्याची व्यवस्था केलेली आहे
तर 60 ते 70 लोक राहू शकतात, त्यांची सगळी व्यवस्था आहे. आणि आता यानंतर हे सेंटर जे आहे ते महाराष्ट्र रामकृष्ण विवेकानंद भावप्रचार या अंतर्गत आलेलं आहे. त्यामुळे दरवर्षी त्याच्या 2 सभा होत असतात. आता पुढची जी सभा आहे अर्धवार्षिक सभा ती इथे पंढरपूरमध्ये आपण घेत आहोत. जानेवारीमध्ये अमरावतीला होती, जुलैला आपले इथे होणार आहे. आणि त्यावेळेस सगळ्या महाराष्ट्रामधून सगळ्या सेंटरचे प्रायव्हेट सेंटर आहे आणि जे रामकृष्ण मठ सेंटर आहे तिथले पण साधू आणि सगळे भक्त येणार आहेत. आणि इथे जवळजवळ 2 दिवसाचा कार्यक्रम राहणार आहे. त्यानंतर आपण प्लॅनिंग करू का आपल्याला जपयज्ञ कशा प्रकारे करायचा आहे. आणि 5 दिवस 3 महिन्यातून 1 वेळा तरी आपण करण्याचा प्रयत्न करू. आणि उन्हाळ्यामध्ये त्रास होऊ नये म्हणून हा हॉल आपण एअर कंडिशन पण करून घेणार आहोत, त्याची प्रोव्हिजन ठेवलेली आहे. म्हणजे या हॉलमध्ये 100 लोक सहज बसू शकतील अशी आपण व्यवस्था करू. आणि या हॉलमध्ये सर्व दृष्टीनं आपल्याला साधना करण्यासाठी योग्य एक जागा मिळेल. आणि अधूनमधून जर कुणाला साधना करायची असेल तर ते पण येऊन करू शकतात. त्यासाठी आपल्याला थोडं कार्याचा व्याप वाढवावा लागेल. इथे अजून तरी राहायची व्यवस्था नसल्यामुळे तेवढा स्टाफ आपल्याकडे नाही. पण जुलैला एकदा या बिल्डिंगमध्ये एक कार्यक्रम झाला की नंतर आपण त्या दृष्टीनं विचार करू आणि खर्च सहज निघून जाईल. आपल्याला काही तेवढा त्रास होणार नाही विशेष. तर सेंटर आपल्याला मॅनेज करता येईल. आणि आपण देऊळ मठाला पण लिहिणार आहोत की देऊळ मठाने जर पंढरपूर केंद्र हे जर रामकृष्ण मठ पुणेचं जर केंद्र केलं, सब सेंटर जर केलं तर पुणे केंद्राद्वारे ह्या सेंटरची काळजी घेतली जाईल. किंवा ते स्वतंत्र पण करू शकतात. जसं कोल्हापूरचं एक स्वतंत्र सेंटर झालेलं आहे, स्वामी बुद्धांनी तिथे आता सध्या अध्यक्ष आहे. तर तसं एक स्वतंत्र सेंटर पण होऊ शकते. पण या सेंटरच्या पूर्वीसुद्धा असे बरेच केंद्र आहेत की जे लाईनमध्ये आहेत. त्या एक गोंदिया झालेलं आहे, त्यानंतर नाशिक आहे. तर हे सगळे सेंटर अतिशय जुने आहे, त्यांच्याकडे भरपूर जागा पण आहे. पण आपण सगळ्या दृष्टीने तयारी करून ठेवलेली आहे. म्हणजे जरी देऊळमठांनी घेतलं तरी त्यांना लगेचच काही बिल्डिंग बांधायची गरज नाही. ज्या काही आवश्यक गरजा आहेत, साधुनिवास आहे, आता बाजूला साधुनिवास आहे, खाली 2 रूम आहे, वर एक छोटंसं मंदिर आहे. ते मंदिर आपण साधुनिवासामध्ये कन्वर्ट करून तिथे 4 रूम करणार आहोत. म्हणजे 4 एका रूममध्ये 2 असे 8 साधू राहू शकतील. हे आपण मंदिर करू आणि इथे दवाखाने चालेल. आणि बाकी जेवढे काही रूम आहे त्या रूममध्ये आपल्याला साधकांना ठेवता येईल आणि इथे जपयज्ञाचं आयोजन करता येईल. तर पंढरपूरसारख्या तीर्थस्थानी एखादं केंद्र असावं आणि ह्या केंद्राद्वारे सोलापूर जिल्ह्यामधील लोकांची सेवा आध्यात्मिक दृष्टीनं आणि मेडिकल किंवा एज्युकेशनल या दृष्टीनं इथे केंद्र झालं तर आजूबाजूचे बरेच काही शहरं आहे, तिथल्या कॉलेजमध्ये कार्यक्रम आपल्याला येऊ शकतात. म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये बरंच काही कार्य ह्या केंद्राच्या माध्यमातून होऊ शकते. कारण पंढरपूर आपण जागा निवडलेली आहे, कारण ती एक तीर्थक्षेत्राची जागा आहे. त्यामुळे या जागेचा प्रभाव वेगळाच आहे. आपण सोलापूरला पण केंद्र करू शकलो असतो, पण त्यापेक्षा एकतर एकांत आहे आणि 3 बाजूला जंगल आहे. त्यामुळे भविष्यात काही खूप बिल्डिंग वगैरे येणार नाही, वातावरण शांत राहील. त्या दृष्टीने सुद्धा ही जागा खूप महत्त्वाची आहे साधनेच्या दृष्टीनं. म्हणून आपण ही जागा निवडलेली आहे. तर आज ही बिल्डिंग पूर्ण झालेली आहे. त्यासाठी ब्रह्मचारी सुनील महाराज जे आहेत नांदगावचे, त्यांनी भरपूर मेहनत घेतली. ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये जरी राहतात तरी बरेच दिवस इथे राहून ह्या कार्याची देखरेख करून ही बिल्डिंग शेवटी पूर्ण केली. आणि या बिल्डिंगसाठी बऱ्याच लोकांचं सहकार्य आपल्याला लाभलं. अनेक लोक आहेत की ते त्यांचं नाव पण घोषित करू इच्छित नाही. तर अशा प्रकारे आपण अशी एक व्यवस्था करून ठेवलेली आहे की आल्याबरोबर
साधूंना इथे त्रास होऊ नये, त्यांची राहायची, त्यांच्या भोजनाची आणि त्यांना मिनिमम काहीतरी कार्य करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आपण आता करून ठेवलेल्या आहेत. पुढे जेव्हा होईल तेव्हा होईल, तरी तोपर्यंत पुण्याच्या माध्यमातून आपण इथे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतच राहू आणि ह्या केंद्राला कशा प्रकारे ॲक्टिव्ह करता येईल यासाठी आपण प्रयत्न करू. कारण हे स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे खूप लांब लांब जाण्याची काही गरज नाही. पंढरपूरला सहज देऊन 8-10 दिवस साधना करू शकतात लोक. कारण भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की मधून एकांतात गेलं पाहिजे. नेहमी संसारातच राहिल्यामुळे मन कशा प्रकारे सांसारिक होऊन जातं. जर तुम्हाला लोणी काढायचं असेल तर तुम्हाला पहिले दूध वेगळं ठेवावं लागेल, एकांत जागी ठेवून त्याचं दही करावं लागेल. दही करून मग त्याचं घुसळण करून टाकायचं, मग लोणी काढावं लागेल. मग ते लोणी तुम्ही पाण्यामध्ये जरी ठेवलं तरी ते मिसळणार नाही. तर आपलं मन हे दूध आहे आणि जग पाणी आहे. तेव्हा ते मन आपलं या जगामध्ये मिक्स होऊन जातं. एकांतात जाऊन मधून आपल्या मनामध्ये भक्ती, ज्ञान, विवेक, वैराग्य हे आपण प्राप्त करून घ्यायचं. मग संसारात जाऊन राहिलो तरी आपण संसारामध्ये तेवढं आसक्त होणार नाही. अनासक्तपणे आपण संसारामध्ये राहू शकू. तर यासाठी भगवान श्री रामकृष्णाने रामचंद्र दत्तांना सांगितलं. त्यांनी काकुळगाची ते मोठ्या उद्यानवाटी आहे, आजही आहे. त्यावेळेस ती जागा कलकत्त्यापासून फार दूर होती आणि तिथे त्यांनी जागा घेतली. बगीचा होता, छान आश्रम केला. भगवान श्री रामकृष्ण बरेच वेळा त्या जागी गेलेले आहे आणि त्या ठिकाणी जाऊन सगळे भक्त ते संकीर्तन, जप, ध्यान, साधन, भजन सगळं करायचे. तर अशा प्रकारे संसारामध्ये राहून सुद्धा आपण भगवंताकडे जाऊ शकतो. शेवटी सगळं काही मनावरच अवलंबून आहे. पण त्यासाठी मधून साधना करणं अतिशय आवश्यक आहे. कारण जर साधना असेल तरच भगवंतावरचं आपलं प्रेम वाढेल आणि जसं भगवंतावरचं प्रेम आपलं वाढत जाईल तशी संसारावरची आसक्ती आपोआपच कमी होत जाईल. तुम्ही जर पूर्वेकडे गेलात तर पश्चिम आपोआपच मागे पडते. तुम्हाला कोणतीही गोष्ट जोड करून सोडावी लागत नाही. त्यामुळे संसारामध्ये राहून सुद्धा ईश्वरलाभ करून घेता येऊ शकतो. आणि संन्यासी तर आश्रमामध्ये राहतातच, पण भक्तांना सुद्धा अशा प्रकारच्या जागा हव्या आहेत. नाहीतर मग खूप लांब जावं लागतं, जे खर्चही करावा लागतो. आणि हे जर एवढ्या जवळ आहे आणि अतिशय महत्त्वाचं महाराष्ट्रामधलं तीर्थक्षेत्र आहे आणि जागृत देवता आहे, तेव्हा अनेक दृष्टीनं आध्यात्मिक दृष्टीनं या जागेचं महत्त्व आहे. त्याचा आपण नक्कीच फायदा घेऊ शकतो. आणि गुरुने दिलेला मंत्र त्याचा जप करायचा असेल तर जपयज्ञामध्ये आपण सहभाग घेऊ शकतो. आणि इथे 5 दिवसाचा इंटेन्सिव्ह जप केल्यानंतर एक मनाची आपल्या तयारी होते. मग घरी जाऊन सुद्धा आपण जप करू शकतो, कारण ती मनाला सवय लागते. आणि पुन्हा जेव्हा आपल्या मनाची बॅटरी डिस्चार्ज होते तर परत 3 महिन्यांनी ठेवून चार्जिंग करून जायचं. म्हणजे वर्षभर तुमची बॅटरी चार्ज राहते. आणि इथे संन्यासी राहणार, साधू राहणार, भजनं होणार, म्हणजे दिवसभर या वातावरणामध्ये राहणार, विठ्ठलाचं दर्शन घेणार. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्याची संधी आपल्याला सहज उपलब्ध होते. तेव्हा ह्या सेंटरद्वारे रघु महाराज इथले अध्यक्ष आहे, जाचकजी सेक्रेटरी आहे. जरी हे लोक पंढरपुरात राहत नाही तरीसुद्धा त्यांचं डेडिकेशन असल्यामुळे या सेंटरमध्ये एवढं कार्य होत आहे. तर त्यांना ती बेडमठामध्ये जात आहे, या पुढच्या आठवड्यामध्येच जात आहे. आणि जाऊन तिथे ते जनरल सेक्रेटरी महाराजांना विनंती करतील की ह्या सेंटरचं भविष्य काय. कारण शेवटी पुणे शहर किती दिवस बघू शकणार किंवा पुण्यावरून किती दिवस हे सेंटर चालवलं जाईल. तर हे सेंटर स्वतःच्या पायावर उभं झालं पाहिजे. त्यासाठी त्याला काहीतरी एक गव्हर्नमेंटचा सपोर्ट पाहिजे. तर जर गव्हर्नमेंटचा सपोर्ट मिळाला तर बऱ्याच गोष्टी आपल्याला करता येईल. कारण प्रायव्हेट सेंटर असल्यामुळे पुणे सुद्धा काही जास्त विशेष करू शकत नाही.
जे पुणे मठाचं इथे डायरेक्टली काही इन्व्हेस्टमेंट असू शकत नाही. हे सगळं जे झालेलं आहे ते भक्तांनीच परस्पर मदत केल्यामुळे झालेलं आहे एवढं कार्य. तर जर देवमठाने पुणे सेंटरचं जर सब सेंटर केलं तर पुणे मठसुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकते आणि पुणे मठाच्या काही ॲक्टिव्हिटी पण इथे चालू शकतात. पण ते अधिकृत सेंटर व्हायला पाहिजे, जे सब सेंटर किंवा पूर्ण सेंटर. तो दर्जा मिळाला की अजून ह्या सेंटरची भरभराट होईल. पण सध्या तरी ज्या गोष्टी आपल्याला अतिशय आवश्यक आहे की ज्या माध्यमातून आपण काहीतरी कार्य करू शकतो, नाहीतर दुसरी जागा असून काही उपयोग नाही. जर आपण लोकांपर्यंत जर पोहोचू शकलो नाही तर त्या सेंटरच्या समाजाला काहीच उपयोग होणार नाही. म्हणून या सेंटरद्वारे सोलापूर जिल्ह्यामध्ये तरी चांगलं कार्य व्हावं, चांगलं एज्युकेशन संस्था आहे तिथे, तिच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं, हा सगळा उद्देश आहे. आत्ताच मी चिमणगावला जाऊन आलो. त्या चिमणगावला सुंदर शाळा बांधलेली आहे काटकरांनी आणि त्या शाळेच्या परिसरामध्येच एक मंदिर पण केलेलं आहे ठाकूरांचं. आता तिथे मंदिर असल्यामुळे विद्यार्थी मंदिरात जातात आणि मी पण महिन्यातून 1-2दा जातो तिथे आणि मुलांना मार्गदर्शन करतो. कारण ते वय आहे हे 15 ते 20पर्यंत किंवा 14 ते 20पर्यंत, की ज्या वयामध्ये आपण त्यांना मूल्य देऊन त्यांचं जीवन घडवू शकतो. तर अशा प्रकारे जसं चिमणगावला सुरू आहे तर पंढरपूरला राहून आपण हे आजूबाजूच्या सगळ्या भागामध्ये अशा प्रकारे मुलांपर्यंत तरुणांपर्यंत जाऊ शकतो, आपले बुक्सल घेऊन जाऊ शकतो आणि कार्य करू शकतो. इथे मेडिकल सेवा चालू शकते, आध्यात्मिक सेवा चालू शकते. म्हणजे अशा प्रकारे समाजासाठी काहीतरी योगदान या सेंटरचं असू शकते. आणि ते सगळं ऑफकोर्स करता सगळं तुम्हीच, कारण कोणतीही गोष्ट आजकाल पैशाशिवाय होत नाही आणि पैसा काढणं फार अवघड आहे. तर इथे तरी भक्तांनी पंढरपूरसारखं स्थान असल्यामुळे उदाहरणार्थ करणाऱ्यांना आपल्याला ज्या काही देणगी दिलेली आहे त्यामुळे आपण हे सेंटर उभं करू शकलो. कारण भक्तांचा प्रायव्हेट सेंटरवर तेवढा विश्वास नसतो, पण जेव्हा ते कोणत्या तरी सेंटरशी जोडलेलं असतं तेव्हा त्यांना वाटतं की कोणीतरी बघणार आहे म्हणून ते विश्वास ठेवतात. नाहीतर बरेच प्रायव्हेट सेंटर आहे, सगळी एनर्जी त्यांची आपसामध्ये भांडणामध्येच जातात आणि खूप स्वार्थवृत्ती असते, त्यामुळे कार्य काहीच होत नाही. आणि प्रत्येकाला अध्यक्ष व्हायचं असते, प्रत्येकाला सचिव व्हायचं असते. आता जर तिथे सुद्धा जर पॉवर, पोझिशन, प्रॉपर्टी ह्या गोष्टी जर आल्या तर कार्य मग बाजूलाच राहतं. पण तसं होऊ नये म्हणून इथे जेव्हा कुणीतरी संन्यासी सगळं बघत असतो तेव्हा कुठेतरी एक प्रकारे कंट्रोल राहतो आणि पैशाचा योग्य उपयोग केला जातो. तर त्या दृष्टीनं कधीकधी आम्हाला त्यामध्ये थोडा सहभाग घ्यावा लागतो. आता गोंदिया सेंटर झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये, पुन्हा नाशिक होण्याची शक्यता आहे, ते पण बरंच तयार आहे, ते पण तीर्थक्षेत्रच आहे. आणि त्यानंतर अनेक सेंटर आहे, पण आपण पुण्यात म्हणजे पंढरपूर तयार करून ठेवलेलं आहे की जर गौरमठाला घ्यायचं असेल तर सर्व दृष्टीनं आपण हे सेंटर तयार करून ठेवलेलं आहे. म्हणजे येणाऱ्या लोकांना काही विशेष त्रास होणार नाही, तर सगळं काही त्यांना उपलब्ध राहील यासाठी आपण हे सेंटर तयार केलेलं आहे. आणि अतिशय सुंदर बिल्डिंग झालेली आहे, त्यामध्ये अनेक रूम आहे, अटॅच बाथरूम पण आहे, सगळी राहायची व्यवस्था आहे. जर सेंटर थोडं ॲक्टिव्ह झालं तर मग इथे आपण कूक ठेवू शकतो, स्वयंपाकी ठेवू शकतो, तो खर्च आपण निघू शकतो. तर ह्या दृष्टीनं पुढे या सेंटरला भविष्य आहेच आणि त्या दृष्टीनेच आपण ही पायाभरणी केलेली आहे. एक फाउंडेशन तयार करून ठेवलेलं आहे, एक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून ठेवलेलं आहे की या भागातील लोकांना किंवा सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना याचा फायदा घेता यावा. आणि आध्यात्मिक जीवन हेच अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा आपल्याला सुरुवातीला कळत नाही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, पण जीवनामध्ये अशी एक वेळ येते की जेव्हा आपल्याला विचार करणं भाग पडतं की आपलं आयुष्य असंच निघून गेलं, पण आपण
भविष्याची काहीही तरतूद करून ठेवलेली नाही. मग तेव्हा आपलं मन अध्यात्माकडे वळतं. मग अध्यात्माकडे वळल्यानंतर योग्य ठिकाणी जाणं किंवा योग्य गुरु प्राप्त होणं फार महत्त्वाचं आहे. नाहीतर आध्यात्मिक जीवनाकडे गेल्यामुळे आता कितीतरी अशा आध्यात्मिक संस्था आहेत किंवा बाहेर पण असे आखाडे आहेत जे योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी की योग्य आध्यात्मिक जीवन घडवण्यासाठी आजच्या युगासाठी रामकृष्ण मठ आणि मिशनसारखी दुसरी संस्था तुम्हाला मिळणार नाही. इथे सर्वांगीण विकास, कारण रात्रंदिवस कोणीही जपध्यान करू शकत नाही, पण सेवा तर करू शकतात. तर इथे सेवेची पण संधी आहे, तुम्हाला ध्यान जपाची पण संधी आहे, भक्तीची पण संधी आहे. म्हणजे सगळ्या दृष्टीनं तुम्ही तुमचा विकास करून घेऊ शकता. अशा प्रकारची ही रामकृष्ण मठ आणि मिशन संस्था आहे आणि सगळ्यांचा समावेश आहे. कोणी भक्त असेल, कोणी ज्ञानी असेल, कोणी योगी असेल, सगळ्यांसाठी इथे मार्ग उपलब्ध आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारचे साधक इथे येऊन त्यांच्या टेंडन्सीप्रमाणे साधना करू शकतात. ही एक सोय स्वामीजींनी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे की तुम्ही कोणत्याही योगामध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही त्या प्रकारे साधना करून सुद्धा तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. आता तुम्ही रिटायर झाले असेल तर रिटायर झाल्यानंतर आता काय करायचं, तर अशा लोकांसाठी उत्तम संधी आहे की आता आपल्याला काहीतरी तर करावंच लागणार आहे, तर बसून तर राहू शकत नाही, अजूनही काम करण्याची एनर्जी आहे. तर असे काही रिटायर लोक जर व्हॉलंटियर झाले, त्यांनी जर सेवा दिली तर सहज त्यांची पण प्रगती होते आणि ते केंद्र पण चांगल्या प्रकारे चालू शकते. तर अशा प्रकारे आपण त्यामध्ये सहभागी होऊ शकतो. जर कोणी रिटायर डॉक्टर असेल तर वाटलं की आपण आपली मेडिकल सेवा देऊ शकतो, तर अशा प्रकारे शिक्षण क्षेत्रामध्ये कोणी तज्ज्ञ असेल त्यांची पण आपण इथे मदत घेऊ शकतो. म्हणजे सर्व प्रकारे इथे आपल्याला सोयी उपलब्ध आहे. ज्या काही मिनिमम गोष्टी आवश्यक आहेत, नाहीतर मग बरेच लोकांना वृद्धाश्रमामध्ये जावं लागतं कारण त्यांना पर्याय नसतो. कारण त्यांना माहिती नसते की वृद्धाश्रमाची गरज नाही, वानप्रस्थ आश्रम पण आहे. वृद्धाश्रमात जाऊन रात्रंदिवस टी व्ही बघून आणि बाकीचे प्रोग्राम बघून वेळ नष्ट करण्यापेक्षा जर आपण वानप्रस्थ आश्रमात गेलो तर तिथे आपल्याला आध्यात्मिक प्रगती जरी करून घेता येईल, तशा प्रकारचं वातावरण आपल्याला उपलब्ध होईल हे लोकांना कळेल आणि मग अशा ठिकाणचा त्यांना खूप फायदा होऊ शकतो. कारण ते पण अशा प्रकारच्या जागेच्या शोधामध्ये असतात की ज्यांना शांती मिळेल. आणि आजकाल आपण बघतो की बरेचदा मुलं जातात अमेरिकेत, विदेशात आणि मग ते कधी परत येत नाही. त्यांना मग पुन्हा भारतामध्ये येण्याची इच्छा होत नाही. त्यांना अमेरिका म्हणजे स्वर्ग वाटतं आणि इकडे आईवडील म्हातारे झाल्यावर त्यांना बघायला कोणीही नसतं. त्यामुळे वृद्धाश्रमाची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि आपण बघतो की त्यांना वेळच नसतो आणि सुट्टी पण नसते. आईवडील शिवत जरी असले तरी ते येऊ शकत नाही. अशा बऱ्याचशा घटना आहेत की आईवडील गेले तरी ते येऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये जे आता वातावरण जे बदलत आहे त्यामुळे जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांनी स्वतःचीच काहीतरी तरतूद करून ठेवली पाहिजे की जेणेकरून त्यांना कुणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. ते आत्मनिर्भर राहतील आणि स्वतःचं जीवन पूर्णपणे आध्यात्मिककडे सोपवून देतील. सगळ्या प्रकारच्या आसक्ती तोडून जर मुलं मुली आसक्ती सोडू शकतात, मग आपण का नाही आसक्ती सोडू शकत. पण त्यांना नको असते, पण आपण मात्र मध्येच त्यांच्या कुटुंबात ढवळाढवळ करतो कारण आपल्याला पाहिजे असते. तर आपल्याला नातू पाहिजे असतो, आपल्याला सून पाहिजे असते, त्यांना सासूबाई आणि हे कोणी सासू पाहिजे नसते. पण आपल्याला जरी त्यांनी कसंही वागवलं तरी त्यामध्येच आनंद वाटतो. म्हणजे आपण स्वतःचा स्वाभिमानच गमावून नसतो. तर कुठेतरी एक सेल्फ रिस्पेक्ट आहे. म्हणजे तुम्ही तिरस्कार करा, अपशब्द बोला, तरी आम्ही कसं तरी पडून राहू. कशासाठी? 2 वेळच्या जेवणासाठी. तर एवढी लाचारी आपल्यावर येऊ नये
म्हणून आपण भविष्याची तरतूद काहीतरी करून ठेवली पाहिजे. सगळं मुलांच्या मुलींच्या हाती देऊन द्यायचं आणि मग शेवटी लाचारासारखं होऊन राहायचं, हे काही योग्य नाही. तर आज असं वातावरण समाजामध्ये होत आहे आणि आपल्याला जर वाटत असेल की आपल्या वृद्धाश्रमातले दिवस चांगले गेले पाहिजे, तर आपण त्यासाठी काहीतरी तरतूद केली पाहिजे आणि आसक्ती कमी कमी केली पाहिजे. आता आपण आपला गृहस्थाश्रम संपवलेला आहे. आता आपली वेळ आलेली आहे वानप्रस्थ आश्रमामध्ये जायची. आता मुलं मुली आहेत तो त्यांचा गृहस्थाश्रम आहे, त्यांना करू द्या, त्यांना सांभाळू द्या. आपणच काही त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी काही घ्यायची गरज नसते. पण आपण म्हणतो की नाही नाही ते आमचं कर्तव्य आहे, आमचं ते प्रेम आहे, पण ते सगळं काही नसते. शेवटी ती एक आसक्तीच असते. म्हणजे आपण शेवटपर्यंत कोणत्या ना कोणत्या बंधनामध्ये बांधल्या जातोच. आपण कितीही प्रयत्न केला ही बंधनं तोडून मुक्त होण्याचा, तरी फार अवघड असते. संन्यासाला जसं शक्य होतं तसं गृहस्थाला एकदम सगळं सोडून असं करणं फार कठीण जातं. पण काही काही असतात ते सगळ्या मुलांना त्यांचे हिस्से देऊन टाकतात, स्वतःचा एक हिस्सा ठेवतात आणि तो विकून बँकेमध्ये पैसे ठेवून त्या पैशाच्या भरोश्यावर ते आपलं जीवन जगत असतात. पण ते कुणावर अवलंबून राहत नाही. म्हणून आपण सगळ्यांचा भार गाढवासारखा डोक्यावर व्हायचा याची काही गरज नाही. आपल्याला पण आपल्या भविष्याचा विचार करायचा आहे. शेवटी आवे आपण एकटेच आणि जाणारे आपण एकटेच. तेव्हा सगळं काही आपल्या हातीच आहे, आपल्यावरच अवलंबून आहे. ह्यामधल्या भानगडीत आसक्त होऊन आपण स्वतःचं स्वातंत्र्य गमावून बसणं हे काही योग्य नाही. म्हणून त्या दृष्टीनं प्रत्येकानेच विचार करायला पाहिजे की भविष्याची तरतूद काहीतरी केली पाहिजे. आणि म्हणून अशा ठिकाणचा आश्रय घेतला पाहिजे की ज्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं बंधन राहणार नाही, कोणत्याही प्रकारची सामाजिक जबाबदारी राहणार नाही आणि आपण शांत चित्तानं भगवंताचं स्मरण करून आपली जीवन आनंदामध्ये घालू शकू. पण तसा पण होत नाही. आता तिथे हैदराबादला वानप्रस्थ आश्रम आहे, रामकृष्ण वानप्रस्थ आश्रम. तिथे सगळे फॅमिली राहतात की ज्यांची मुलं वगैरे अमेरिकेत असे राहतात आणि काही आईवडिलांना त्या घरामधूनच त्यांना सांगितले की तुमच्या आम्ही वानप्रस्थ आश्रमात व्यवस्था करतो, कारण सोनीचं आणि सासूचं काही जमत नाही. ती बायका म्हणते की हे घर पण गेल्याशिवाय मी काही राहणार नाही. मग त्यांना ठेवावं लागतं बाहेर. आता वृद्धाश्रमात कशासाठी गेले? शांतीसाठी, आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी. पण एखादं कपल जर असेल, त्याच्या बाजूला दुसरा पण जोडपा आहे. आता दुसऱ्या जोडप्याचं मुलगी, मुलगा, सुनबाई सगळे आले, नातू मिठाई घेऊन आईवडिलांना माळा घातल्या, त्यांना मिठाई दिली, त्यांना काहीतरी भेट दिली, भोजनाचं पाकिट घेऊन आलं. खूप आनंद होतो. आणि बाकीचा जो शेजारचा जो आहे त्याच्या घरचं कोणीच येत नाही. आता तिथे पण त्याला दुःख होते की अरे बघा याच्यासाठी किती लोक घरचे येतात आणि माझी कोणीच परवा करत नाही. जे तिथे राहून सुद्धा अपेक्षा ठेवतो की ते त्यांनी येऊन असंच माझं पण स्वागत केलं पाहिजे. तर ह्या सगळ्या कामना आपण सोडून दिल्या पाहिजे. नाही आलं तेच बरं आहे, आपल्याला शांती आहे. तिथे जाऊन सुद्धा आपण आसक्तीत कशाला पडायचं आणि सांगायला पाहिजे की आता इथे तुम्ही कोणी येऊ नका, काही गरज नाही. पण तेवढी आपल्यामध्ये हिंमत नसते. असो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून ठरवायचं आहे की आपलं जीवन कशा प्रकारे घडवायचं आहे. सुरुवातीपासूनच जर जीवनाला आध्यात्मिक दिशा असेल तर म्हातारपणामध्ये ते सोपं जातं, नाहीतर थोडं अवघड जातं. म्हणून सुरुवातीपासूनच अशा प्रकारचे कार्यक्रम करत राहायचे, साधन भजन करत राहायचं, सेवा करत राहायची. मग आपल्याला हळूहळू सवय लागते. तेवढा त्रास होत नाही. एकदम सोडायचं म्हटलं म्हणजे त्रास होतो. पण जर ती आपल्याला सवय लागली तर आपोआपच आपली आसक्ती कमी होत जाते. म्हणजे आपण जर जास्त ढवळाढवळ केली नाही आणि आता आपण मुलांना मोठं केलं, त्यांना शिकवलं, त्यांना नोकरी लावून दिली, आपली जबाबदारी संपली की त्यांच्या पायावर उभे राहिले, तर एवढं आपलं कर्तव्य आहे. तर पुढे जर म्हटलं की नाही माझं शेवटपर्यंत कर्तव्य आहे तर ते काही बरोबर नाही.
एक योग्य वेळी आपल्याला ठरवावं लागते की आता आपलं कर्तव्य संपलेलं आहे, आता आपण या बंधनातून मुक्त झालं पाहिजे. तर ठीक आहे, आता नातू मोठा झाला, नातूचं लग्न झालं, आता पंतूला बघायचं आहे. आता नातवाला बघितलं, पण नातवाला बघून समाधान नाही, पंतूला पण बघितलं पाहिजे. आता काय काय मनामध्ये आपल्या कामना असतात, पंतूचा चेहरा बघितल्याशिवाय काही जाणार नाही. म्हणजे अशा पण आपल्या इच्छा असतात. अरे वा, किती दिवस राहणार तुम्ही, शेवटी एक दिवस जावंच लागणार आहे. पण हे सगळं आपल्या मागे लिंगरत असते, हे सगळं काही ना काही लागलेलंच असते. आणि आपण म्हणतो की नाही, ते आमचं जे दायित्व आहे, जबाबदारी आहे. स्वामी म्हणतात की जबाबदारी वगैरे काही नाही, ही नुसती आसक्ती आहे, याचंच नाव माया आहे. तो मुलगा आईवडिलांना चांगलं घरात पिटतो, मारतो, आणि तरी आईवडील म्हणतात की नाही, कसं असला तरी शेवटी आपलाच मुलगा आहे, मग त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात. हे कसलं प्रेम आहे? ते आसक्ती धुरावून देऊ शकत नाही, म्हणून त्या प्रेमाच्या नावाखाली आसक्तीच ते ठेवतात. तर असे बरेच उदाहरणं स्वामीजींनी दिलेले आहे त्यांच्या व्याख्यानामध्ये. माया जी व्याख्यान आहे की वास्तविकता आहे, की कितीही त्रास झाला तरी आपण सहन करतो, कशाच्या नावाखाली? प्रेमाच्या नावाखाली. पण ते खरं प्रेम नसून ती एक प्रकारची आसक्तीच असते. तर ह्या गृहस्थ आश्रमामध्येच आपण बद्ध होतो. हळूहळू आपण आपलं मन त्यामधून काढून घ्यायला शिकायला पाहिजे आणि आपल्या स्वतःचा विचार केला पाहिजे, आपल्या आत्मउन्नतीचा प्रयत्न केला पाहिजे. हेच सांगण्यासाठी भगवान श्री रामकृष्ण, शारदा देवी आणि स्वामीजी आलेले होते. त्यांनी आपल्याला योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. संसारात राहूनसुद्धा कसं आपल्याला निर्लिप्त राहता येऊ शकते त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आपण त्यांचं अनुसरण करून आपण पण पुढे पुढे जायचा प्रयत्न करायचा आणि जेवढी प्रगती करून घेता येईल तेवढी आपली आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची. कारण हा प्रवास काही एका जन्माचा नाही. आपण जे काही केलं ते आपल्यासोबत जाणार आहे. पुढे आपला हा प्रवास सुरूच राहणार आहे. जोपर्यंत आपल्याला आत्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत आपल्याला पुन्हा पुन्हा या जगामध्ये यावंच लागणार आहे आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न आपल्याला करतच जावे लागणार आहे. अनेक जन्म संसिद्ध ततो याति परामगती. अनेक जन्मानंतर ती सिद्धी प्राप्त होत असते. तर एका जन्मामध्ये होणारे काही ते काम नाही, पण सुरू तर करायला पाहिजे. लोक सुरू पण करत नाही. मनुष्यानाम सहस्रेषु कशी व्यक्ती सिद्ध आहे. हजारो लोकांमध्ये एखादाच विचार करतो आणि त्यांच्यामध्ये सुद्धा एखादाच माझ्यापर्यंत येऊन पोहोचतो. यथामध्ये सिद्धाना क्वचित व्यक्ती तत्वता. इथे भगवान म्हणतात की हजारो लाखो लोकांमध्ये एखादाच ह्या विचार करतो आध्यात्मिक गोष्टीबद्दल आणि प्रयत्न करतो आणि प्रयत्न करून त्यामध्ये काही लोकच माझ्यापर्यंत येऊन पोचतात. पण जरी या जन्मात नाही झालं तरी काहीच वाया जात नाही. हे सगळं पुण्यकर्म घेऊनच आपण हे जग सोडत असतो. ते आपल्याला पुढे पुढे घेऊन जात राहते, म्हणजे आपली प्रगतीच होत राहते, अधोगती कधी होत नाही. त्यासाठी सुरुवात करणं खूप गरजेचं आहे आणि अशा प्रकारची जर आपल्याला संधी उपलब्ध करून दिलेली असेल तर त्याचा पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे. कारण ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला काही त्याची गरज नाही आहे. आता रघु महाराज कुठे चालले मायावतीला हिमालयात 1 महिना, तर त्यांना काही पंढरपूर सेंटरची गरज नाही. पण सगळेच काय मायावतीला हिमालयात जाऊन तपस्या करू शकत नाही. म्हणून ही जागा आहे की जिथे गृहस्थ लोक सहज येऊन राहू शकतील. घरापासून थोड्याच अंतरावर. जर काही इमर्जन्सी झाली तर घरी पण जाऊ शकतात. मायावतीहून परत येऊ शकत नाही. तर संन्यासाला कुठेही गेलं तरी नर्मदा किनारी काय हिमालय काय त्यांना काही फरक पडत नाही. मागे पुढे काही नसतं, काही झालं तरी त्यांना काही चिंता नसते. पण जे संसारामध्ये राहतात त्यांना ज्या गोष्टी शक्य होत नाही त्या त्यांच्या घरापर्यंत आपण आणून पोहोचलेलं आहे अध्यात्म. तर या दृष्टीनं आश्रम जे आहे शहरामध्ये, तेव्हा तुम्ही आश्रमापर्यंत जाऊ शकत नाही तर आश्रम त्या शहरापर्यंत आलेला आहे. ही व्यवस्था स्वामींनी करून दिलेली आहे. त्याच्यापूर्वी सगळे आखाडे हिमालयामध्ये किंवा तिकडेच राहायचे आणि साधू लोक कधी समाजामध्ये राहून ते काम करत नव्हते. पण या नवीन प्रकारचा मार्ग आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे की ही सेवा नसून ही साधनाच आहे. ही सुद्धा भगवंताची पूजाच आहे. तुम्ही सेवेच्या माध्यमातून सुद्धा भगवंताची पूजा करू शकता आणि हा मार्ग सगळ्यांसाठी ओपन आहे.
कुणीही ह्या मार्गाचं आचरण करून, सेवाधर्माचं आचरण करून, पुण्यकर्म प्राप्त करून आध्यात्मिक जीवनात पुढे जाऊ शकतो. तर इथे आज या नवीन वास्तूचं उद्घाटन झालेलं आहे आणि आनंदाची गोष्ट आहे. आपण खूप मोठ्या प्रमाणावर केलेलं नाही, कारण आपल्याला पुन्हा जुलैमध्ये एक कार्यक्रम करायचा आहे. तिथे पण आपल्याला सगळ्यांची व्यवस्था करायची आणि सगळ्या महाराष्ट्राकडून डेलिकेट येणार आहे, तेव्हा तो कार्यक्रम आहेच. पण त्यामध्ये भक्तांसाठी नसणार तो फक्त जे प्रायव्हेट सेंटर आहे, त्यांचे पदाधिकारी आहे, त्यांच्यासाठी मार्गदर्शन, तो असा कार्यक्रम असणार. पण त्यानंतर आपण जपयज्ञ ठेवू, तो सगळ्या भक्तांसाठी ओपन असेल आणि काही स्वामीजी लोक पण येऊन मार्गदर्शन करतील. तेव्हा आता जास्त वेळ न घेता मी इथेच थांबतो आणि स्वामी बुद्धानंदजी माझ्या बाजूला बसलेच आहे, ते पण आपल्याला 4 शब्द सांगतील आणि त्यानंतर हा कार्यक्रम इथे समाप्त होईल. भोजनाची व्यवस्था केलेलीच आहे आणि जे आपले जाचक साहेब आहेत, बारामतीचे सेक्रेटरी, त्यांनी सगळी व्यवस्था केलेली आहे आणि ते म्हणाले की मी बासुंदीची पण व्यवस्था केलेली आहे. तोंडाला पाणी सुटू नका म्हणजे आलं. तर बासुंदी आहे, जिलेबी आहे, सगळ्या गोष्टीची तयारी त्यांनी केलेली आहे. तुम्हाला त्याबद्दल काही अडचण होणार नाही. तर भजन पण होईल आणि भोजन पण होईल, दोन्ही गोष्टी होईल. आणि 4:30 वाजता बस निघेल. जे आता ज्याला दर्शन करायचं आहे ते जेवण झाल्यानंतर 4:30पर्यंत करून येऊ शकतात आणि ज्यांना दर्शन करायचं आहे ते मग गजानन महाराज देवस्थानात जाऊन तिथे राहू शकतात आणि 2-3 दिवस मग परत येऊ शकतात. पण 4 वाजता मात्र 4:30 वाजता आपली इथून बस निघणार. मग जे राहून गेले ते राहून गेले, ज्यांना दर्शन करायचं आहे ते राहून जातील, पण त्यांना त्यांची व्यवस्था करावी लागेल. कारण आपला प्रोग्राम फक्त 1 दिवसाचाच आहे, त्यामुळे सध्या तरी आपण ती राहण्याची व्यवस्था केलेली नाही. पण अजून 3-4 महिने आहे, त्या 3-4 महिन्यामध्ये आपण ती व्यवस्था करू. कारण त्यावेळेस जवळजवळ 80,000 लोक येणार आहेत सगळ्या महाराष्ट्रामधले, तेव्हा व्यवस्था होईल आणि मग त्यानंतर आपण जपयज्ञामध्ये ती व्यवस्था करू. पण सध्या तरी आपल्याला बिल्डिंगचं उद्घाटन करायचं होतं, कारण ह्या बिल्डिंगमध्येच आपल्याला तो कार्यक्रम करायचा आहे. तर जे काही व्यवस्था करायची आतमध्ये ती आपल्याला करता येईल, म्हणून आपण ह्या बिल्डिंगचं उद्घाटन आज केलेलं आहे. थोडंफार काम शिल्लक आहे, ते 1-2 महिन्यामध्ये होऊन जाईल आणि एकदम छान सुंदर बिल्डिंग आणि वातावरण निर्माण होईल. उन्हाळ्यामध्ये थोडं गरम असते, पण बाकी वेळेस तर एकदम हिरवंगार असते सगळं पावसाळ्यामध्ये आणि खूप चांगलं वातावरण असते. उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपण हॉल AC करू, पण शक्यतो उन्हाळ्यामध्ये आपण जपयज्ञ टाळण्याचा प्रयत्न करू आणि जुलैमध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये, जानेवारीमध्ये आपण अशा प्रकारे करू शकतो. उन्हाळ्यामध्ये टाळण्याचा प्रयत्न करू, कारण या भागामध्ये अतिशय ऊन असते, थंडी पण असते आणि उन्हाळा पण भरपूर असतो. त्यामुळे उन्हाळ्यात टाळलंच बरं, कारण ह्या हॉलमध्ये जरी AC असला तरी सगळ्या रूममध्ये तर AC करणं शक्य होणार नाही. म्हणून आपण उन्हाळ्यामध्ये टाळण्याचा प्रयत्न करू आणि इतर वेळेस आपण ते शिबिरं घेत राहू नियमितपणे. त्यामुळे कमीत कमी ह्या वास्तूचा चांगल्या कार्यासाठी उपयोग तरी होईल आणि ज्यांनी यामध्ये योगदान दिलेलं आहे त्यांच्या पैशाचा पण योग्य उपयोग होईल. म्हणून काहीतरी ॲक्टिव्हिटी सुरू करणं फार महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीनंच आपण एवढी मोठी वास्तू इथे उभारलेली आहे. तर एकदा परत सगळ्यांचं जे ज्यांनी या कार्याला मदत केली त्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आपण एवढा त्रास घेऊन इथे आलात त्याबद्दल सुद्धा आपले आभार मानतो आणि यापुढे बुद्धानंद महाराजांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी त्यांना विनंती करतो. आपण सर्वजण मिळून ठाकूर महास्वामींचे प्रणाम मंत्र म्हणूया. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये
सच्चित् सुख स्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. सर्वप्रथमच मी श्रद्धेय स्वामी श्रीकांतानंदजी महाराज यांच्या चरणी प्रणाम निवेदित करतो की त्यांनी आज मला ही सुसंधी उपलब्ध करून दिली, ज्यामुळे आज मी तुमच्या समक्ष इथे उपस्थित आहे. मी महाराजांना विशेष प्रणाम सुद्धा निवेदित करू इच्छितो एका विशेष कारणाकरता की त्यांच्या एक सामर्थ्यपूर्ण नेतृत्वाखाली ही सुंदर इमारत इतक्या दिमागदाररित्या आज उभी आहे आणि त्याचा किती सुंदर उपयोग होणार आहे त्याची कल्पना त्यांनी आपल्याला सर्वांना दिलीच, तर त्यांच्या त्या सामर्थ्यपूर्ण नेतृत्वाकरता सुद्धा जे आपल्या सर्वांना प्रेरणादायी आहे, मी त्यांच्या चरणी विशेष प्रणाम निवेदित करतो. या हॉलमध्ये उपस्थित सर्व संन्यासी महाराजांच्या चरणी सुद्धा प्रणाम निवेदित करतो आणि उपस्थित सर्व भक्तांना सुद्धा माझा सादर सप्रेम नमस्कार. आजचा दिवस अतिशय पवित्र, माघी पौर्णिमा. मी आधी सांगतो, एम्प्टी स्टमक इज नॉट फिट फॉर रिलिजन याची मला अनुभूती आहे. हिंदीमध्ये फार सुंदर सुरदासांचं भजन आहे, भूके पेट भजन न होय डोकाला. पण एक 10 ते 15 मिनिटं माझं मनोगत व्यक्त करतो आणि मग मी तिथे थांबेन. तर आजचा हा अतिशय पवित्र दिवस माघी पौर्णिमा प्रयागराजमध्ये संपूर्ण विश्वातून अनेक लोक महाकुंभ स्नानाला उपस्थित झालेले आहेत आणि त्यातून आपण सर्व भक्त इथे या सुंदर इमारतीचं उद्घाटनाकरता उपस्थित झालेलो आहोत. त्याचबरोबर रामकृष्ण संघाचे भगवान श्रीरामकृष्णांचे एक त्यागी पार्षद स्वामी अद्भुतानंदजी महाराज, त्यांची सुद्धा जयंती आजच आहे. हे फार जरा म्हणतो की साधारणपणे रामकृष्ण मठामध्ये कोणतंही एक मोठं शुभ कार्य पार्षदांच्या जयंती निमित्तच केलं जात असतं. तर असे अनेक योग घडून आलेले आहेत आणि जसं की महाराजांनी सांगितलं की पंढरपूर एक महातीर्थस्थान, महाराष्ट्राचं कुलदैवत, अशा ठिकाणी हे आश्रम ही इमारत त्याची निर्मिती झालेली आहे. तर असे अनेक योग जोडून आलेले आहेत. एक गोष्ट अजून मी नमूद करू इच्छितो माझ्या वक्तव्याला जाण्याच्या आधी, की या सुंदर रामकृष्ण विवेकानंद भावप्रचार समिती पंढरपूर या आश्रमाच्या उभारणीमध्ये अनेक वर्षापासून अनेक साधूंनी, अनेक भक्तांनी, अनेक व्हॉलेंटियर्सनी विभिन्न रूपाने ज्यांना जे शक्य होतं, कोणी वेळ दिला, कोणी अर्थ दिला, या पद्धतीने त्यांचे जे कॉन्ट्रीब्युशन्स आहेत त्यांच्या त्या दानाकरता, जे कोणत्याही प्रकारचं असू शकतं, त्यांच्या प्रेरणेकरता त्या सर्वांना मी मनपूर्वक त्यांचं अभिवादन करतो, त्यांच्याप्रती आभार व्यक्त करतो. स्वामी विवेकानंदांचा एक प्रसंग मला स्मरणात येत आहे. बंधू भगिनींनो, शरदचंद्र चक्रवर्ती हे प्रश्न मांडतात स्वामी विवेकानंदांपुढे आणि विशेषतः बालविवाहाच्या संदर्भात. त्यावेळेस पश्चिम बंगालमध्ये हे बालविवाह प्रथा फारच मजबूत होते आणि त्याच्या अर्थात स्वामीजी पण विरोधी होते आणि शरदचंद्र चक्रवर्ती सुद्धा विरोधी होते आणि त्यांनी हा मुद्दा ठामपणे मांडला की स्वामीजी, तुमचं या संदर्भात काय तुमचं मत आहे. स्वामीजींनी विचारलं की का असं का होतं, बालविवाह का करण्यात येतं आपल्या भारतामध्ये. तर तेव्हा शरदचंद्र चक्रवर्तींनी म्हटलं की मुलं आणि मुली बिघडू नये म्हणून अगदी लहान वयामध्येच त्यांचा विवाह करण्यात येत असे. विवाह काय अर्थ आहे, त्याचा अर्थ काय आहे, त्याची जबाबदारी काय आहे, त्यांना काहीही कळत नसतं, पण त्यांचं लग्न झालेलं असतं. याच्यावरती युगाचार्य स्वामी विवेकानंद तोडगा देतात की अरे, असं लग्न करून देऊन बाल अवस्थेमध्ये कोणत्याही समस्येचं समाधान होत नसतं. मग
मग तोडगा काय? स्वामीजी सांगतात की त्यांना लहानपणापासूनच त्यांना आध्यात्मिक धार्मिक शिक्षण द्या, त्यांच्यामध्ये असलेलं दिव्यतेची त्यांना जाण करून द्या आणि त्यातून बघा की ही पिढी किती सुंदर आणि ज्यामध्ये किती चारित्र्यवान घडेल. नुसतं बालविवाह करण्याने काही घडत नसतं. आणि अशा एका उद्दिष्टाने घेऊनच हे सगळे रामकृष्ण विवेकानंद भावप्रचार समिती पंढरपूर, मग ते कदाचित गोंदिया असो, कोल्हापूर असो, नाशिक असो की धाराशिव असो, हे प्रत्येक ठिकाणी हे बिलकुल ज्याला म्हणतो की सातत्याने रामकृष्ण मिशनचे हे केंद्र का निर्माण होत आहेत. गेल्या बंधू भगिनींना मला सांगताना फार आनंदाने कौतुक वाटतंय की गेल्या 5 वर्षामध्ये अत्यंत तीव्र गतीने 30 नवीन सेंटर रामकृष्ण मिशनने अधिग्रहित केलेले. का? इतका प्रेशर आहे हेडक्वार्टर्स वरती. का? जितके केंद्र होतील तितकं जास्त आपली म्हणजे आमचीकडून तुमची जबाबदारी आहे की जे अमृत संदेश हे आपल्याला प्राप्त झालेला आहे, हे सगळं अमृत संदेश आपल्याला खेडोपाडी पोहोचवायचं आहे. आणि त्याच्याकरताच हे सगळे केंद्र आणि या सुंदर केंद्राचं जे उद्दिष्ट महाराजांनी डिटेल्समध्ये सांगितलंच आहे. तर म्हणण्याचा अर्थ काय की वर्तमान समाजामध्ये आपण अनेक समस्यांना सामोरे जात आहोत. समाजामध्ये अनेक समस्या आहेत, पण त्याच्या समस्याचा कोणताही सामाजिक सोल्युशन होऊ शकत नाही. स्वामींनी जसं सांगितलं की लहानपणी विवाह करून द्या, हे काही सोल्युशन नाही आहे. मग त्याचं सोल्युशन काय आहे? त्याचं सोल्युशन हेच आहे की प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलीला त्याच्या लहानपणापासून त्याला आध्यात्मिक शिक्षण द्या, त्याला धार्मिक शिक्षण द्या, त्याच्यामध्ये असलेलं दिव्यत्व हे जागृत करा. एका ठिकाणी फार सुंदर स्वामी म्हणतात, टीच युअरसेल्फ, टीच एव्हरीवन his real nature and call upon the sleeping soul and see how it corrects. Power will come, glory will come, goodness will come, and everything that is excellent will come when the sleeping soul is roused to the self-conscious activity. तर या सगळ्या केंद्रांचं उद्दिष्टच हे बंधू भगिनींनो की यातून हे भगवान श्रीरामकृष्णांचे जीवनदायी संदेश हे कोपऱ्यापर्यंत पोहोचो आणि त्यातून एक नवीन भारत घडून येऊ. बंधू भगिनींनो, भगवान श्रीरामकृष्णांचा आज त्यांचे एक पार्षद, त्यागी पार्षद आणि अतिविशिष्ट स्वामी अद्भुतानंदजी महाराज त्यांची जयंती पण आहे. त्यांच्या संदर्भात मी 2 किंवा 3 घटना आणि त्यातून नेमकं भगवान श्रीरामकृष्णांना आपल्यापर्यंत काय पोहोचवायचं हे सांगून आणि मी माझ्या बाणीला तिथे विराम देणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट यांचं नावच पहा, अद्भुतानंद म्हणजे आगळे वेगळे. असं का? स्वामी विवेकानंद म्हणतात एका ठिकाणी की इफ यू वॉन्ट टू सी द मिरेकल ऑफ श्रीरामकृष्ण, द लाटू इज द ग्रेटेस्ट मिरेकल. म्हणजेच काय की जर तुम्हाला भगवान श्रीरामकृष्णांचं ज्याला की एक श्रेष्ठ काहीतरी कार्य बघायचं असेल तर लाटूकडे बघा, असं त्यांनी का म्हटलं? त्याची 2 कारणं विशद करतात. आणि कारण विशद करताना पहिली गोष्ट ते सांगतात की आमच्यापैकी सगळेजण एक चांगल्या पार्श्वभूमीतून आलेलो आणि त्याच्याच बरोबर आम्हाला एक चांगलं शिक्षण सुद्धा लागलेलं, म्हणजे आमची बुद्धी ही परिष्कृत होती. पण लाटू हा अत्यंत एकदम ज्याला म्हणतो की हंबल बॅकग्राऊंडमधून आलेले, सामान्य परिवारातून आलेले, ज्याला म्हणतो की मेंढपाळ जे एक समाज असतो तिथून ते आलेले, शिक्षण मूळ झालेलं नाही. आणि तरी सुद्धा भगवान श्रीरामकृष्णांच्या सानिध्याने त्यांना जे काही त्यांच्यामध्ये असलेलं दिव्यत्व जागृत केलं, त्यांचं स्पिरिच्युअल विजडम जागृत केलं, त्यातून आपल्याला काय लागलं तर आपल्याला लागलं स्वामी अद्भुतानंद. म्हणजे पहा, स्वामी स्वतः सांगतात की त्यांनी मला नव्हे स्वामी विवेकानंद केलं. ते काही फार विशेष नाही आहे, पण त्यांनी एक सामान्य एका मुलाला उचलून कुठे आणलं तर त्याला एक जगाचा श्रेष्ठ संत म्हणून आपल्या पुढे मांडलेलं आहे, हे त्याचं ते कारण सांगतात. आणि बघा ना की पहा, शिक्षण घेऊन काय होत असतं. पहा, अद्भुतानंदजी महाराज लौकिक अर्थाने त्यांचं शिक्षण मूळ झालेलं नव्हतं. शिक्षणाने काय होत असतं पहा, शिक्षणाने साधारणपणे बुद्धी परिष्कृत होत असते. बुद्धीने काय होत असतं, आपल्याला यश मिळत असतं. पण यशाबरोबर जर विवेक जागृत नसेल तर अहंकार वाढतो आणि जीवन आपलं ज्याला म्हणतो की कलुषित होतं आणि दुःखमय होतं. पण तिकडेच भगवान श्रीरामकृष्णांनी पहा, स्वामी विवेकानंद फार सुंदर वाक्य म्हणतात एका ठिकाणी, संन्यासीस आयडियल प्रॅक्टिसेस मध्ये
की बी ओरिजिनल. लाटू महाराजांनी कोणते शास्त्र वाचले नाही, लाटू महाराजांनी कधी कोणती पुस्तकं वाचली नाही, पण ते ब्रह्मज्ञानी कसे झाले हे पहा. जगामध्ये हे सिद्ध करण्याकरता की ज्याला आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचं ज्याला म्हणतो की हायएस्ट उद्दिष्ट गाठायचं असेल, जे म्हणजे की आपलं दिव्यत्व, तर त्याच्याकरता कोणत्याही लौकिक शिक्षणाची कधी पण आवश्यकता नसते. आणि म्हणूनच भगवान श्रीरामकृष्णांनी कदाचित लाटू महाराजांना अशा प्रकारे आपल्या पुढे अशिक्षितच त्यांनी आणलं. पहा, हे दोन कारण की एखादी अशिक्षित व्यक्ती सुद्धा ब्रह्मज्ञानापर्यंत पोहोचू शकते, लौकिक शिक्षणाची आवश्यकता नाही एक. आणि दुसरं, एका प्रकारची अपरिष्कृत बुद्धी सुद्धा त्यातून एक ब्रह्मज्ञानी आपल्या पुढे येऊ शकतो. हे सिद्ध करण्याकरता भगवान श्रीरामकृष्णांनी कदाचित लाटू महाराजांना आपल्या दिव्य लीलेमध्ये त्याचा समावेश केलेला आहे, असं स्वामी विवेकानंद विशद करतात. एक दुसरी घटना घेऊया की पहा, भगवान श्रीरामकृष्ण कसे आपल्या शिष्यांना तयार करत होते. पहा, हे 16 शिष्य 16 प्रकारचे. बरं, लाटू महाराज स्वभावाने अत्यंत सरळ. आता सरळ म्हटलं म्हणजे आपल्या परिभाषा काय असतात, मवाळ, गबाळ, होळबा, तसं नव्हे. सरळताचा अर्थ काय असतो, आत आणि बाहेर एक. जे आतमध्ये आहे तेच बाहेर येतं. वाणी आणि कृतीमध्ये वाचा मनसा कर्मणा काही अंतर नाही, त्याला सरळता म्हणतात. आणि जरी यांचं लौकिक शिक्षण जरी झालं नव्हतं, पण यांच्या वागण्या बोलण्यामध्ये एका प्रकारचं झालं होतं की उद्धटपणा, ओबडधोबडपणा होता. पण ठाकूरांना हे कळायचं की याचं मन अत्यंत स्वच्छ आहे. आणि पहा, अशा प्रकारच्या या लाटू महाराजांना भगवान श्रीरामकृष्णांनी किती सुंदर पद्धतीने त्यांचं म्हणजे ज्या म्हणतो की त्यांच्या जीवनामध्ये त्याला आकार दिला. एक घटना घेऊया. एकदा असं झालं, भगवान श्रीरामकृष्ण रात्रीच्या वेळेस गेले होते कलकत्त्याला, दक्षिणेश्वर सोडून, आणि आपले लाटू महाराज तिथे होते. संध्याकाळची ती वेळ होती आणि ती जी व्यक्ती भेटायला आली होती भगवान श्रीरामकृष्णांना, त्यांनी काही दूर व्यवहार केला लाटू महाराजांबरोबर. तर लाटू महाराजांनी सुद्धा त्यांना प्रत्युत्तर दिलं. आणि प्रत्युत्तर दिलं तर त्याचा परिणाम काय झाला की लाटू महाराज खूप चिडले आणि त्यांनी सुद्धा त्यांचा अपमान केला. ती व्यक्ती, ते भक्त नाराज होऊन निघून गेले. आणि मग पुन्हा जेव्हा रात्री भगवान श्रीरामकृष्ण आले तर त्यांच्या सवयीप्रमाणे त्यांनी विचारलं की काय लाटू कोणी आलं होतं का. त्यांनी सांगितलं, अमुक लोक आले होते. मग तू त्यांना प्रसाद आणि पाणी दिलं का. तर त्या लाटू महाराजांनी वेगळाच प्रसाद दिला होता, त्यांनी सांगितलं. तर पहा, भगवान श्रीरामकृष्ण खूप नाराज झाले आणि त्यांनी म्हटलं की अरे, आपल्या सांसारिक अनेक विवंचनेमुळे त्यांना थोडी शांती लाभावी, त्यांचा ताणतणाव कमी व्हावा, आणि त्याच्याकरता ते माझ्याकडे येतात, 2 शब्द ते ऐकतात, त्यांना बरं वाटतं, आणि तू त्यांना अशा प्रकारची एक वागणूक दिली, हे काही तू योग्य नाही केलं. आता पहा, लाटू महाराजांचं त्यांची महनीयता, त्यांची महानता कुठे, प्लीज लक्ष द्या. ठाकूर नाराज झाले आहेत आणि मी कुठे चुकलो आहे. आपल्याबरोबर तसं होत नसतं. आपल्याबरोबर काय होतं, नाही, मी बरोबरच लागलो, त्यांनी माझा अपमान केला, आर्याला मी काय म्हटलंय. पण लाटू महाराजांच्या लक्षात आलं की ठाकूर नाराज झालेले आहेत. ठाकूरांनी म्हटलं रात्रीच्या रात्री की तू आत्ताच्या आत्ता त्या भक्तांच्या घरी जा आणि त्यांच्याशी माफी माग तुझ्या व्यवहाराकरता. हे पहा, लाटू महाराजांना ती विनम्रता ठाकूरांनी शिकवली आणि लाटू महाराज ती विनम्रता शिकले. रात्री कोणत्याही त्रासाची तमाम न बाळगता ते भक्तांच्या घरी जातात. भक्तांच्या घरी जातात, त्यांच्याशी ती माफी मागतात. आणि ते भक्तांना खूप आश्चर्य होतो, आनंद सुद्धा होतो की ठाकूरांनी यांना पाठवलंय. आणि पुन्हा दक्षिणेश्वरी येतात. ठाकूर झोपलेले नाहीयेत, वाट बघत आहेत. ठाकूर वाट बघत आहेत आणि ठाकूरांनी विचारलं, का रे, तू त्यांच्याशी बोलला, सामंजस्याने बोलला. हो. त्यांना समाधान वाटलं. हो. त्यांना माझा ठाकूर माझं म्हणत नव्हते, त्यांना इथला नमस्कार सांगितला का. नाही. ठाकूर स्वतः म्हणतात की त्यांना इथला नमस्कार सांगितला का. लाटू महाराज म्हणतात की नाही, मी तसं काही सांगितलं नाही. ठाकूर पुन्हा नाराज म्हणतात ठीक आहे, उद्या सकाळी तू त्यांच्याकडे जा आणि त्यांना इथला नमस्कार अवश्य सांग. दुसऱ्या दिवशी पहा किती विनम्रता लाटू महाराजांमध्ये. दुसऱ्या दिवशी लाटू महाराज पुन्हा त्या भक्तांच्या घरी जातात आणि
त्यांना कळतात की रात्री मी ठाकूरांचा तुम्हाला नमस्कार सांगून विसरलो होतो, ठाकूरांनी मला पुन्हा पाठवलं. हे ऐकल्यानंतर ते भक्त अक्षाबक्षी रडू लागतात. इतकं प्रेम, इतकं प्रेम. आणि त्या प्रेमातून काय मिळणार होतं ठाकूरांना? काही मिळणार नव्हतं. पण पहा, एखाद्या माणसाला प्रेम करायचं असतं आणि इन्स्पायर करायचं असतं एका उच्च जीवनाकरता, तर असंच अनकंडिशनल अटी शर्तीने असं प्रेम करावं लागतं. ती व्यक्ती लाटू महाराजांबरोबर ठाकूरांना भेटायला येते आणि आपल्या आश्रमी त्यांचे पाय भिजवतो. बंधुभगिनींनी घटना मुद्दाम का सांगितली की विशेष करून मला सांगायचं की लाटू महाराज हे त्यांना कशी एक ओव्हर ध्रुवण व्यक्तिमत्व, पण आतमध्ये सरळता आहे. बरं, मी तुम्हाला आता सांगितलं, उदारता आहे, पावित्र्य आहे, पण त्यांच्याकडे अपेक्षित असलेली विनम्रता कशी ठाकूरांनी ती इन्फ्यूज केली, इन्स्टिल केली आणि त्यांनी सुद्धा आपली चूक स्वीकार केली. तर हे एक अत्यंत महत्वाचं गुण हे आपल्याला लाटू महाराजांकडून शिकण्यासारखं आहे. तिसरी आणि शेवटची घटना सांगू, आणि ती म्हणजे रामकृष्ण विवेकानंद भावधाऱ्याचं वैशिष्ट्य असं सुद्धा त्याला म्हणू शकतो. आणि ते वैशिष्ट्य मला व्यक्तिगतरित्या खूप भावतं. आणि ते म्हणजे पहा, आम्ही सगळे साधू आहोत आणि असं म्हणतात की साधूच्या मनात वैराग्य असतं. पण ते वैराग्य कसं आहे? ठाकूरांनी आपल्या शिष्यांना किंवा ह्या परंपरेमध्ये कोरडं वैराग्य निर्माण केलेलं नाहीये. कोरडं वैराग्य म्हणजे काय? या घटनेच्या माध्यमातून समजण्याचा प्रयत्न करूया. लाटू महाराज भगवान श्रीरामकृष्णांकडे येण्याच्या आधी रामचंद्र दत्त नावाचे ठाकूरांचे भक्त त्यांच्याकडे एक घरगडी किंवा आपण त्याला म्हणतो नोकर म्हणून कार्य करत होते. रामचंद्र दत्तांकडून त्यांना ठाकूरांबद्दल कळलं आणि नंतर मग ते नेहमी ठाकूरांकडे राहायला गेले. ही घटना म्हणजे तुम्हाला सांगत आहे, भगवान श्रीरामकृष्णांनी 1880 16 ऑगस्ट रोजी आपला देह ठेवला आणि त्याच्यानंतरची ही घटना आहे. झालं असं की एका दुर्घटनेमध्ये रामचंद्र दत्तांची एक मुलगी अग्नीमध्ये जळून ती मृत्युमुखी पडली. काय दुर्घटना असेल आणि काय त्या वर्णानं वाटलं असेल. आणि जेव्हा ही बातमी माताजींना कळली, माताजींनी लागलीच व्यवस्था केली की लाटू, तू त्यांच्या घरी अनेक दिवसापासून तू जातो आणि विशेष करून रामचंद्र दत्तांची सौभाग्यवती, त्यांचं तुझ्यावरती पुत्रवत प्रेम आहे, तू त्यांच्या घरी जा आणि काही दिवस तू तिथे राहा. काय सूचना देतात की त्यांना भेटीला जा आणि तिथे काही दिवस राहा, त्यांना सांत्वन कर. लाटू महाराज सुद्धा त्यांचे ते वचन ऐकतात आणि वचन ऐकल्यानंतर ते ठाकूरांकडे, क्षमा करा, रामचंद्र दत्तांकडे येऊन काही दिवस राहतात. आणि जोपर्यंत ते परिवार स्थिर स्थावर होत नाही तोपर्यंत ते काही दिवस 5-6 दिवस तिथे राहतात. पहा बघून घटनाच्या मागे सांगण्याचं उद्दिष्ट काय? साधारणपणे वैराग्य म्हणजे काय? अरे दुनिया तो 3 काल में है नहीं, अरे या जगामध्ये जो आलाय त्याला तर जावंच लागेल वगैरे अशा प्रकारचे वाक्य सांगून त्यांच्या दुःखाची, ज्याला म्हणतो की तुच्छाई नाही केली. दिस इज समथिंग व्हेरी वंडरफुल. त्यांच्या, कारण की ते साधारण लोक आहेत, मुलगी गेली त्याचं दुःख भयानक आहे, तर तिथे जाऊन आपलं वेदांत झाडलं नाही लाटू महाराजांनी की अरे दुनिया तो 3 काल में नाही आहे आणि हे सगळं जग मिथ्या आहे, तुम्ही कोणाकरता रडताय, जो आला त्याला जायचंच आहे वगैरे वगैरे असे तत्वज्ञान न सांगता त्यांच्या दुःखामध्ये समदुःखी झाले. आणि हेच रामकृष्ण विवेकानंद भावधाऱ्याचं वैशिष्ट्य आहे. हेच वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे फक्त जंगलात जाणे नव्हे, तर आपल्या अवतीभोवती असलेल्या प्रत्येक जीवाला समभावाने प्रेम करणे म्हणजे वैराग्य. आणि हे सुद्धा वेदांताचा एक भागच आहे. ईशावास देव सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन तत्तेन भुजिता मागृत कस्य सिद्धनम. थोडक्यात त्याचा अर्थ सांगतो की आपल्या अवतीभोवती असलेल्या प्रत्येक जीवनामध्ये तोच एक शिव खेळत आहे. या एका बोधाने जेव्हा आपण सर्वांशी समरूपाने वागतो, त्यांना समान रूपाने प्रेम करतो, प्रॅक्टिकली कठीण मान्य करतो, पण ठाकूर स्वामींनी कसं करून दाखवलेलं आहे. आणि यालाच म्हणतात वैराग्य आणि यालाच म्हणतात बंधू भगिनींनो की रामकृष्ण विवेकानंद आश्रमाचं या संघाचं वैशिष्ट्य. आणि यालाच म्हणतात वैराग्य सुद्धा.
जेव्हा आपण सर्वांना समभावाने बघतो ना, लक्षात ठेवा की जेव्हा आपण समभावाने प्रेम करतो तेव्हा तीच गोष्ट आपल्याला कधी बंधनकारक ठरत नाही. श्रद्धेय महाराजांनी आपल्या अनेक उदाहरणं दिले व्यवहारिक स्तरावरती की कशी आपली आसक्ती होते. आसक्ती काय होते? कारण की आपण व्यक्तिगत प्रेम करतो आणि व्यक्तिगत प्रेम करताना अपेक्षा ठेवतो. पण जेव्हा आपण आपल्या अवतीभोवती सर्वांना समरूपाने प्रेम करतो तिथे आसक्ती नसते आणि खऱ्या अर्थाने ते प्रेम आपल्याला उंचावणारे असतं आणि त्याचबरोबर ते प्रेम आपल्याला आध्यात्मिक उन्नती करता सुद्धा हे लाभदायक असतं. तर ह्या 2-3 घटनेतून बंधुभगिनींनो तुमच्याकडे मी फक्त एवढंच मांडू इच्छितो आजच्या या शुभदिनी की लाटू महाराज जरी बाह्य रूपाने त्यांचं शिक्षण नव्हतं, ओघडधोड होते, पण 3 गोष्टी भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्या संदर्भात सांगतात की लाटू माझा अत्यंत सरळ म्हणजेच आत आणि बाहेर एक आहे. दुसरं म्हणजे पवित्र आहे, म्हणजेच काय, कामिनी कांचन आणि अहंकार रहित आहे. आणि उदार आहे, उदार म्हणजे सर्वांना घेऊन जाणारा आहे. तर असे या एका महनीय व्यक्तिमत्व त्यांची आज जयंती आणि या जयंतीनिमित्त या सुंदर वास्तूचं उद्घाटन मला इथे येऊन आपल्या सर्वांशी संवाद साधून भेटून मला खूप आनंद समाधान वाटत आहे. मी पुनश्च श्रद्धेय महाराजांच्या चरणी माझे श्रद्धापूर्वक प्रणाम निवेदित करून माझ्या वादाला इथेच विराम देतो. धन्यवाद. नमस्कार. सगळं आपल्या वेळेप्रमाणे सुरू चाललेलं आहे. 1:05 होते. तो आजचा कार्यक्रम आपण आज इथे संपूया. जय श्री रामकृष्ण देव की जय. जय शारदा माई की जय. जय स्वामी महाराज जी की जय. जय श्री पंढरीनाथ भगवान की जय. जय स्वामी अद्भुतानंद महाराज जी की जय. जय चंद्रा माई की जय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री रामकृष्णार्पणमस्तु. स्वरूपाय स्वामी राम